चला मग चलताय ना मलेशियाला फिरायला, मस्त मज्जा करूया। 7 दिवसाची आपली ही ट्रिप राहणार आहे। आपण यात कोलालंपूर आणि लंकावी पण बघणार आहे। तर आता आपण आलो आहे मुंबईच्या इंटरनॅशनल एअरपोर्टला। हे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल आहे, इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे। बघा किती सुंदर आहे। आणि आता आपण हळूहळू आत जाऊया। आपल्याला आता बोर्डिंग पास मिळालेली आहे आणि आता आपली चेकिंग होते आहे। आणि आता आपण एअरपोर्ट बघत जाऊया। अतिशय सुंदर असं हे एअरपोर्ट आहे। तर आता आपण जातो आहे लाउंज मध्ये। थोडी भूक लागली आहे आणि थोडं रेस्ट पण करू 1 तासभर। आपली 5 वाजताची फ्लाइट आहे। आणि मुंबईचं एअरपोर्ट खूप सुंदर आहे, अगदी बघण्यासारखं आहे। आता आपल्या फ्लाइटच्या एअर होस्टेस आपल्या समोरच आहे। आणि तुम्हाला काही अजून इन्फॉर्मेशन हवी असेल तर कमेंट करून नक्की विचारा, मी त्याचे नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करीन। द्वार संख्या बदलाकडे लक्ष द्या। अमृतसरला जाणारे एअर इंडियाचे विमान 2413 आता द्वार क्रमांक 65 बी वरून जानकी से रवाना होगी। बघा आता जी अनाउन्समेंट झाली ती मराठीतनं होती, ती ऐकून अतिशय प्राऊड फील झालं, खूप छान वाटलं। तर आता आपण चाललो आहे चेन्नईला। चेन्नईवरून आपली मलेशियाची कनेक्टेड फ्लाइट आहे। कृपया सीट पॉकेट में उपलब्ध सुरक्षा सूचना कार्ड को ध्यानपूर्वक पढ़ें। आता आपण चाललो आहे एअर इंडियाने। एअर इंडियाच्या सीट्स खूप छान कम्फर्टेबल आहे आणि मोठ्या पण आहे। सकाळचे 6 वाजले आहे आणि आपल्याला मॉर्निंग ब्रेकफास्ट आलेला आहे। आणि ब्रेकफास्ट मध्ये ब्रेड बटर स्ट्रॉबेरी योगर्ट होतं आणि सांबार इडली होती आणि उपमा होता। आता मस्त गरमागरम आपण कॉफी पिऊया। आता आपण आलो आहे चेन्नईला।
दाखव तिकीट. ते तुझी आहे. आता आपल्याला मलेशियाची बोर्डिंग पास मिळाली आहे आणि आता आपण इमिग्रेशनसाठी गेलेलो आहे. तर इथे असे ड्युटी फ्रीचे शॉप्स वगैरे असतात, तर तुम्ही इथे घेऊ शकता सोविनियर वगैरे. चला आता आपण चाललो आहे आपल्या फ्लाईटमध्ये. हा आमचा अगदी बजेट टूर आहे. तुम्ही डायरेक्ट फ्लाईट पण घेऊ शकता मुंबई टू मलेशिया. त्याची तिकीट थोडी कॉस्टली असते, एक 5-6 हजारांनी जास्त असते. आणि ही अशी कनेक्टेड फ्लाईट घेतली की थोडं आपल्याला रिजनेबल पडतं. ही फ्लाईट आमची 11:45ची होती दुपारी. आणि मलेशियाच्या फ्लाईटमध्ये आता आपल्याला लंच पण आलेला आहे. तर आपण आता येऊन पोचलो आहे मलेशियाला. इथे पाम ट्रीचे खूप मोठे फार्म्स आहे. आणि पाम ऑइल एक्सपोर्टर आहे मलेशिया. इथनं पाम तेल सगळीकडे जातं. आपल्याला चेन्नईवरून मलेशियाला यायला 3.5 ते 4 तास लागतात. आणि मलेशिया भारतापेक्षा 2.5 तास समोर आहे, त्यामुळे इथे 6:30 वाजले आहे. आता आपण पहिले इमिग्रेशनला जाऊ. आणि इमिग्रेशनला खूप गर्दी होती, आम्हाला 1 तास लागला इथे. आता आपण बसने KL सेंट्रलला जाणार आहोत. ही एअरपोर्टची बस आहे. आता मलेशिया बघत बघत आपण आपल्या स्टेवर जाऊया. हे पेट्रोल पंप आहे. इथे बसमध्ये पेट्रोल भरलं. इथे फक्त 50 रुपये लिटर पेट्रोल आहे. सिटीपासून एअरपोर्ट जवळजवळ 50-60 किलोमीटर लांब आहे. तर आपल्याला 1 तास लागणार आहे बसमध्ये. आणि मग आपण तिथून कॅब करणार आहोत. आपल्याकडे जसं उबर ओला आहे तसं इथे ग्रॅब आहे. तर ग्रॅब हे डाउनलोड करून ठेवायचं आपल्या फोनमध्ये, म्हणजे आपल्याला सोयीस्कर होतं, वेळेवर घाईघाई होत नाही. आता आपण जिथे स्टे करणार आहोत ती लुसेन्शिया रेसिडेन्शियल बिल्डिंग आहे. ती आपण 3 दिवसासाठी रेंटने घेतली आहे. तर आपण तिथेच चाललो आहे. इथून जवळजवळ 3-1 किलोमीटर आहे ते. आता आपण आलो आहे आपल्या बिल्डिंगमध्ये. तुम्हाला थोडीफार बिल्डिंग पण दाखवते. मी पण पहिल्यांदाच बघत आहे. इथे छान पाणी वगैरे आहे खाली. फिश आहे. 2-2, 3-3 स्विमिंग पूल आहे इथे.
आता आपण 27 फ्लोअरला आलेलो आहे. हे स्टुडिओ अपार्टमेंट आहे. इथे किचन वगैरे सगळं आहे. आणि हा बेडरूम आहे. बघा किती सुंदर आहे. आणि समोरच केएल टॉवर आणि ट्विन्स टॉवर आहे. हे बघूनच आमची दिवसभराची थकान निघून गेली. आणि या लुसेन्शिया टॉवरमध्ये सगळ्या ॲम्युनिटीज आहे. 2 स्विमिंग पूल आहे. एक 35th फ्लोअरला आहे आणि एक 3A फ्लोअरला आहे. 35th फ्लोअरला जो स्विमिंग पूल आहे तो इन्फिनिटी पूल आहे. तिथे जिम आहे, सॉना आहे, हिटेड पूल आहे आणि भरपूर काय काय आहे. इथनं पण केएल टॉवर आणि ट्विन्स टॉवर दिसतं. ट्विन्स टॉवरला पेट्रोनस टॉवर म्हणतात. आपण हे पण बघणार आहे. याच्या आत जाऊन पण बघणार आहे या दोन्ही टॉवरच्या. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मी मलेशियाचे सगळे व्हिडिओ टाकणार आहे एक 7-8 दिवसांचे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. आणि तुम्हाला काही अजून इन्फॉर्मेशन हवी असेल तर कमेंट करून नक्की विचारा. मी त्याचे नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करीन.